सिंधू ते कृष्णा भाग 7वा सीमा ओलांडल्या. सिंध प्रांतातलं हैदराबाद हे मोठं शहर, ते आम्हाला जवळचं होतं. बाहेरच्या जगाशी हैदराबाद मार्फत दळणवळण होत असे. आम्ही सर्वच्या सर्व सिंधी लोक या नव्या सुलतानी संकटातून सुटण्यासाठी निघालो. ते जाणार कुठं? अर्थातच पूर्व दिशेला. पंजाब, काश्मीर, राजस्थान, मुंबई, कुठेही ज्याला जिथं पाऊल ठेवायला जागा मिळेल अशी शाश्वती होती, ते गाव शोधत जायचं होतं. आमचे कोणी सगळे सोयरे मुंबईत होते. तिथं काही काळ थांबणं भाग होतं. आमच्या वडिलांच्या व्यवसायामुळं त्यांचे लागेबांधे पुष्कळ ठिकाणी होते आणि आमचं तसं उच्चभ्रू कुटुंब असल्यामुळं देशभरात सुस्थिर झालेले नातलगही आम्हाला होते. पण इतर सगळ्या हिंदू लोकांपुढं हा प्रश्न महाबिकट होता. जायचं कुठं? उत्तर स्पष्ट होतं, कुठंही. कसंही करून ही नवी सीमा ओलांडून जाणं आवश्यक होतं. अर्थात इथं हेही सांगायला हवं की आम्ही सगळे सिंधी लोक याही परिस्थितीत कायमचे बाहेर चाललो आहोत अशा मानसिकतेमध्ये नव्हतो. ही वावटळ थोडाफार काळ चालेल, त्यानंतर स्थिरस्थावर झालं की मग पुन्हा हळूहळू आपापल्या गावी आपण परत येऊ, हेच सर्वांनी त्यावेळी तरी गृहीत धरलं होतं. भारताची फाळणी होऊन 2 देश झाले. या धामधुमीत हिंदू मुस्लिमांचं शत्रुत्व निर्माण झाल्याची भावना आपोआप खूप वाढली. सीमापार होण्यासाठी पारपत्र म्हणजे पासपोर्ट वगैरे गोष्टी फार दूर राहिल्या. त्यावेळी तो प्रश्नच नव्हता. हुसकाहुसकी आणि पळापळी असंच त्या स्थितीचं वर्णन करावं लागेल. जे मुस्लिम लोक पाकिस्तानात चालले होते त्यांची संख्याही पुष्कळ होती, पण त्यांच्या मानानं पाकिस्तानातून येणारा आमचा लोंढा फारच मोठा होता. दुसरं म्हणजे भारतातून पाकिस्तानात जाणारे मुस्लिम तसे फार संकटात होते असं नव्हे, काहीसा खुशीचा भाग असावा. मात्र अशा खुशहाल मुस्लिमांची संख्या बेताची होती. जवळपासची भारतीय शहरं अथवा बडोदे, मुंबई याही भागातून हुसकले गेलेले काही मुस्लिम पाकिस्तानात जाण्यासाठी सीमेवर गर्दी करून होते. त्यावेळी सीमेवर तपासणी नाके वगैरे सोपस्कारही असण्याचा प्रश्न नव्हता. अमृतसर ते लाहोर, हैदराबाद ते बारामुल्ला, कराची ते राजकोट अशी जी वाहतूक विशेषतः रेल्वेगाड्यांची आणि मोटारींची चालत असे, ती खचाखच वाहत होती. लोकसंख्येची धार्मिक तत्वांवर आदलाबदल हे फाळणीपूर्वी म्हणायला सोपं होतं, पण यावेळी त्याचा जो प्रत्यक्ष आविष्कार चालला होता तो भीषण स्वरूपाचाच होता. निर्वासितांच्या छावण्या हाच मोठा आधार वाटावा अशी सामान्य जनांची स्थिती होती. पाकिस्तान निर्मितीच्या कालखंडात ज्या दंगली चालू होत्या, त्या दंगली म्हणजे हिंदूंच्या एकतर्फी कत्तली होत्या. या कठीण काळाला छेदून जाण्यासाठी आम्ही जीवानिशी पळालो आणि आकाशाच्या प्रचंड पोकळीखाली पूर्ण निर्वासित म्हणून रेल्वे फलाटावर येऊन उतरलो. आमचं सर्वस्व गेलं, पण जीव वाचला. आम्ही आमच्या धर्मभूमीत येऊन पोचलो, एवढा एकच आधार आमच्या जगण्याला त्या काळात होता. सिंधू ते कृष्णा भाग 7वा सीमा ओलांडल्या. लेखक TB लुल्ला. संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सिंधू ते कृष्णा.